गाईड सांगताय सगळं तुम्ही बघितलं चालणार ते सांगितलं आहे आपला ते हात नेला काय बोलतो बघ दाखवू. जय राम जय श्रीराम जय राम जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. नमस्कार मंडळी. तर मी आली आहे हालशीला रामतीर्थ मंदिर बघायला. रामतीर्थ म्हणजे इथं राम आणि लक्ष्मण सीताला जेव्हा शोध काढायला जात होते तेव्हा इथं एक डे स्टे होते. मग इथं लिंगाचं निर्माण झालेलं आहे, शिवलिंगाचं. तर हे रामतीर्थ मंदिर म्हणून असं प्रसिद्ध झालेलं आहे. इथं रामाचे पाऊल पण उठलेले आहे, जिथं त्यांनी थांबून सीताला बघितलं होतं. म्हणजे त्यांनी शोधत होते कुठं दिसते का, तर त्यांचे पाऊल पण इथं उठलेले आहेत. आणि छोटे छोटे मंदिरं पण आहेत. आणि इकडचं जे कार्विंग आहे इट्स व्हेरी डिफरंट. आता जेवढं मशिनरी वर्क आहे त्याच्यापेक्षा पण एकदम स्मूथ फिनिशिंग आहे ह्या मंदिरांचं. आणि मला हे तुम्हाला दाखवायचं होतं तर मी इकडं पूर्ण रेकॉर्ड करून घेत आहे. तुम्ही हे जुने कार्विंग बघू शकता गाईस. इथं म्हणजे असं स्ट्रेट सूर्याचे किरण ह्या शिवलिंगावरती पडतात. प्रत्येक खांब्याचा फोटो मारायचा आणि शिवलिंगचा फोटो मारायचा. तर मंडळी तुम्ही इथं बघू शकता, ही आहे रामाची मूर्ती. आणि इकडं असं हे पाणी असं आहे. आणि असं म्हणतात की हे पाणी कधीच आटत नाही. आणि हे जेवढं जाईल तेवढं खोल आहे असं म्हणाले तिकडचे लोक. इथं पण असं एक छोटंसं शिवलिंग आहे. तर मंडळी हे चेहरा इथं बघू शकता तुम्ही, तर एकदम खोल आहे. हा सुरंग मार्ग हंडेबडगनाथाला जाऊन पोचलेला आहे असं म्हणतात इकडं. तर मंडळी तुम्हाला इथं जे दिसत आहे ना, हे देवांची पावलं अशी मानले जातात. म्हणजे त्या साईडनं चढून ह्या साईडनं उतरताना ह्या दगडावर त्यांचे पावलं असे उठलेले आहेत. आणि हा दगड बघू शकता तुम्ही, जस्ट विथ अ स्मॉल सपोर्ट म्हणू शकतो आम्ही थांबलेला आहे. हा दगड ह्या मोठ्याशा दगडला असं सपोर्ट आहे. क्या करायचं आहे आता जाता जाता शूटिंग असं शिंदे आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं रामांचे असे पादुका उठलेले आहेत, ते इथंच आहेत, तुम्ही पाहू शकता.
आणि इकडं असं 5 दगड ठेवून मंदिर बांधायची अशी प्रथा आहे. जे कोणी येतात ते असे 5 दगड ठेवतात. ती कशी मोठी आहे बघा नी. ओय शेतात ही आणि गावात बरी आता ही झाड निर्गेले झाड नाही दिगे झाड त्याकडची ती त्यांची शेत तिथे माहिती हो कटाळी आलिशीची खरी देवस्थान असा रस्ता आहे भोवड्याचा रस्ता आहे. आम्ही त्या गुंड्यावर इकडे चढून आहे हा मग तिकडे गेला गेला की तो. ते खायला जातो ना करून शेती आता हे पावसात घाळ घाळ पुरा दूध सगळं पाणी पडतं पुरं पावसात हे पुरं जातं इकडे खाली नाही काय नाही. तर मंडळी इकडे तुम्ही बघू शकता कितीतरी घाण केलेलं आहे. म्हणजे एवढं प्रसिद्ध मंदिरला येऊन इकडं जेवण वगैरे करून हे करून जायचं काय बरं वाटत नाही. जेवढं तुमच्याकडून होते तेवढं तुम्ही इकडे येऊन जेवण केला की तुमचं तुम्ही क्लीन ठेवून जायचं शिका. म्हणजे आपले मंदिरं वगैरे असेच बरे राहतील. 100,000 वर्षांना असलेले मंदिर असं घाण करायचं, हे नावं वगैरे लिवायचे, बरं नाही वाटत. जेवढं तुमच्याकडून होऊ शकतं तेवढं मेंटेन करायचं शिका. गोयकार गाईड. तर मंडळी ही आमची सर्व लोक आहेत. मम्मी, बाबा, आई, काकू वगैरे. तुम्ही पण इकडे येऊ शकता. ही सीनरी बघा. मला वाटलं नव्हतं इकडं एवढा मस्त प्लेस आहे. अँड द ओनली रिक्वेस्ट फ्रॉम माय साईड विल बी, जेवढं तुमच्याकडून होईल तेवढं हे जागे असे क्लीन ठेवायला बघा. जेवढं तुम्ही क्लीन ठेवणार तेवढंच ही मंदिरं प्रसिद्ध होत जाईल. याची आणि किती वर्ष गॅरंटी आहे असं ते. आपण रामतीर्थ आलो इथं आता आपण निघालोय घरी. जाते वेळी आपली दिशा म्हणून आपण एक 5 दगड लावायचं प्रथा अशी इथं आहे. तर मंडळी इथं तुम्ही बघू शकता हे असं रामांचे जायचे पायांचं मार्ग आणि ते बाण हातात दिसते. या क्षेत्राचा इतिहास आहे सांग उला. इथून आता रामतीर्थाचे हात संपलेले आहे. इथून आता रामतीर्थ हात चालू आहे. हलशे इथून चालू आता सीम संपले. मी इथं रामतीर्थ बघून झालेला आहे आणि मला असं बघून बरं पण वाटलं, तेवढंच वाईट पण वाटलं. वाईट वाटलेलं कारण म्हणजे मी आधी पण सांगितलेली आहे की तिथं प्लास्टिक्स बॉटल, ड्रिंक्स करून वगैरे बॉटल फोडले आहेत. माझ्याकडून हेच रिक्वेस्ट आहे की तुम्ही तसं करायला जाऊ नका. जेवढं होईल तेवढं क्लीन ठेवा. अँड तुम्हाला हे व्हिडिओ बघून कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर